50 लाखाचं लोन, 20 वर्षाची मुदत आणि लाखो रुपये वाचवण्याचा मार्ग तुम्हाला माहित आहे का? दर महिन्याला खूप पैसे देत आहात, पण एक छोटासा बदल तुमच्यासाठी मोठी बचत ठरू शकतोय. 1 वर्षात रेपो रेट 1.25% घसरला तर तुमचं होम लोन याचा फायदा घेऊ शकतो का? मागील एका वर्षात आरबीआयने रेपो रेटमध्ये मोठी कपात करताच होम लोनदारांना मोठा दिलासा मिळू लागला आहे. उदाहरणार्थ, तुमच्या होम लोनचा व्याजदर 8.25% वरून 7% वरती घसरला तर तुमचा EMI दर महिन्याला सुमारे 3,800 ने कमी होऊ शकतो. म्हणजे वर्षभरात जवळपास 46,000ची बचत आणि 20 वर्षाच्या संपूर्ण लोन मुदतीत तब्बल 9.2 लाखांचा फायदा तुमच्या खिशात राहू शकतोय. 50 लाखाच्या लोनवर आधारित या उदाहरणावरून तुम्ही बघू शकताय की रेट कटाचा परिणाम किती मोठा असतो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेमकं कधी कधी रेट कट झाले त्याचा EMI वर किती प्रभाव पडतो आणि तुमच्या घराच्या बजेटमध्ये हा बदल किती मोठा बचत करून देऊ शकतो हे आपण बघून घेणार आहे. तर हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार मंडळी, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉस मला मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. सुरुवातीला आपण एक छोटंसं रिकॅप बघूया की रेपो रेट म्हणजे काय. तर रेपो रेट म्हणजे व्याजदर आहे ज्यावर आरबीआय व्यापारी बँकांना गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या बदल्यात कर्ज देते. हा दर कमी झाला की बँकांना स्वस्तात पैसे उधार घेता येतात आणि त्यामुळे त्या होम लोन सारख्या कर्जांवरील व्याजदर कमी करू शकतात. तुमचं होम लोन रेपो रेट किंवा इतर एक्सटर्नल बेंचमार्कला जोडलेलं असेल तर रेपोतील बदल तुमच्या EMI किंवा लोनच्या कालावधीवरती खूप लवकर दिसून येतात. म्हणजे रेपो खाली आला तर बँकेचा कर्ज खर्च कमी होतो, व्याजदर कमी होतात आणि EMI किंवा लोन टेन्युअरही कमी होऊ शकते. मागील संपूर्ण 12 महिन्यात आरबीआयने रेपो रेटमध्ये सलग टप्प्याटप्प्याने मोठ्या प्रमाणात कपात केली आहे आणि याच मालिकेमुळे तुम्ही आज होम लोनवरील व्याजदरांमध्ये दिसत असलेला घट प्रत्यक्ष अनुभवत आहात. डिसेंबर 2024 मध्ये रेपो रेट 6.50% होता आणि त्यानंतर आरबीआयने ते विविध पॉलिसी मीटिंग्समध्ये परिस्थितीचे सतत मूल्यांकन करून या दरात अनेक रणनीतिक कपाती केल्या. 6 डिसेंबर 2024 रोजी रेपो 6.50% होता. त्यानंतर 7 फेब्रुवारी 2025 रोजी तो कमी होऊन 6.25% झाला. तर पुढे 9 एप्रिल 2025च्या मीटिंगमध्ये आरबीआयने पुन्हा एकदा 0.25%ची घट जाहीर केली आणि रेपो 6% वर आला. आर्थिक परिस्थिती स्थिर ठेवण्यासाठी आणि कर्ज उपलब्धता वाढवण्यासाठी आरबीआयने 6 जून 2025 रोजी आणखीन 0.25ची कपात करून रेपो 5.50% केला आणि शेवटी 5 डिसेंबर 2025च्या पॉलिसीमध्ये अजून 0.25%ची घट जाहीर झाली आहे आणि रेपो रेट 5.25% वर आला. हा सध्या उपलब्ध असलेला ताजा दर आहे. म्हणजे डिसेंबर 2024 ते डिसेंबर 2025 या एका वर्षाच्या कालावधीत रेपो रेटमध्ये एकूण 1.25% पॉईंटची मोठी घसरण झाली आहे. हा प्रवास म्हणजे 6.50 ते 5.25 असा झाला आणि याच उतारांमुळे बँकेंना कर्ज घेण्याचा खर्च कमी झाला आहे, ज्यामुळे होम लोन सारख्या रिटेल लोनच्या व्याजदरांमध्ये थेट व स्पष्ट घट दिसून येते. हा प्रवास समजून घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की व्याजदरात आज दिसणारा दिलासा हा अचानक झालेला बदल नाही, तर तो आरबीआयच्या गेल्या वर्षभरातील सलग निर्णयाचा परिणाम आहे आणि त्यामुळेच तुमची EMI किंवा लोन ट्युनरमध्ये झालेली घट पूर्णपणे लॉजिकल व अपेक्षित आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या रेपो रेट कपातीचा प्रत्यक्ष फायदा कोणाला आणि किती प्रमाणात मिळतो? सर्वप्रथम बोलायचं झालं तर होम लोन धारकांना सर्वात जास्त आणि सर्वात जलद फायदा मिळतो, कारण आजच्या घडीला बहुतेक नवीन फ्लोटिंग रेट होम लोन हे एक्सटर्नल बेंचमार्कला विशेषतः रेपो रेटला थेट जोडलेला असतात. त्यामुळे आरबीआयचा हा रेपो कमी होताच त्याचा परिणाम जवळजवळ सरळ आणि स्पष्टपणे तुमच्या EMI वरती किंवा लोनच्या कालावधीवर दिसतो. म्हणून होम लोन धारकांसाठी हा बदल फास्ट आणि डायरेक्ट बेनिफिट ठरतो. दुसरीकडे कार किंवा ऑटो लोन बाबतीत परिस्थिती वेगळी असते. या कर्जांपैकी अनेक अजूनही बँकेच्या अंतर्गत बेंचमार्कवरती जसे MCLR वर आधारित असतात आणि MCLR मध्ये रेपो रेट सारखा थेट आणि त्वरित बदल दिसत नाही. त्यामुळे ऑटो लोनवरती रेपो कटचा फायदा जरी मिळत असला तरी तो बराचसा अशांत आणि धीम्या गतीने मिळतो. पुढे पर्सनल लोन बघितले तर ते अनसिक्युर्ड असल्यामुळे त्याचे व्याजदर हे मुख्यतः बँकेची रिस्क, इंटरनल कॉस्ट आणि ग्राहकांची प्रोफाईलवर अवलंबून ठरले जातात. त्यामुळे रेपो रेट कमी झाला म्हणून पर्सनल लोनच्या व्याजदरात लगेच मोठा आणि स्पष्ट फरक पडेल असं नाही. अनेकदा तर काहीच फरक पडत नाही. याशिवाय व्यवसाय कर्ज, MSME लोन, शिक्षण कर्ज असे इतर काही कर्जेही आहेत ज्यांना फायदा होऊ शकते जर ती एक्सटर्नल बेंचमार्कला जोडलेली असतील तर. पण त्याचा वास्तविक परिणाम बँकेने कोणता बेंचमार्क निवडला आहे, रिसेट सायकल किती वेळाने होते आणि अंतर्गत धोरणे कशी आहेत यावर अवलंबून असते. या प्रकारच्या लोनसाठी फायदा संभाव्य आहे,
पण खात्रीशीर नाही. त्यासाठी तुमच्या बँकेची थेट तपासणी आवश्यक आहे. एकूणात रेपो रेट कटचा तात्काळ मोठा आणि सर्वात स्पष्ट फायदा होम लोन धारकांना मिळतो. कार लोनमध्ये फायदा अशंत तर पर्सनल लोनमध्ये फायदा साधारणतः दिसतच नाही. आणि इतर लोनमध्ये फायदा आहे का हे पूर्णपणे त्या लोनच्या बेंचमार्क आणि बँकेच्या धोरणांवरती ठरते. आता या संपूर्ण चर्चेतील सर्वात उपयुक्त आणि महत्त्वाचा भाग म्हणजे 50 लाखांचं होम लोनवर प्रत्यक्ष किती बदल होतो ते आकड्यांसह आपण पाहूया. उदाहरणार्थ स्पष्ट ठेवण्यासाठी आपण काही नंबर्स घेऊया. लोन रक्कम 50 लाख आणि सुरुवातीचा व्याजदर 8.25%. तर रेपो लिंक रेट कट झाल्यानंतरचा नवीन व्याजदर 60% आहे आणि कालावधी 20 वर्ष म्हणजे 240 महिने. EMI गणण्यासाठी बँका हा स्टँडर्ड EMI फॉर्म्युलाचा वापर करतात आणि त्याच पद्धतीने हे सर्व आकडे काढले आहेत. आता या नंबर्सनुसार EMI टेबल कसा दिसतो हे पाहूया. तर 8.25%चा व्याजदर 50 लाखांच्या 20 वर्षाच्या कर्जाचा EMI अंदाजे 42,000 येतो. पण जेव्हा व्याजदर 60% पर्यंत खाली येतो तर याच लोनचा EMI कमी होऊन साधारण 38,800 इतका येतो. म्हणजेच महिन्याला जवळपास 3,800 ची प्रत्यक्ष आणि त्वरित बचत होते. त्याचा सरळ अर्थ असा आहे की एका वर्षात तुमच्या खिशात सुमारे 46,000 वाचतात. या कमी व्याजदरामुळे तुम्ही एकूण व्याजात जवळपास 9.2 लाखांची मोठी बचत करू शकताय. अर्थात तुमच्या बँकेने रेपो रेट कटचा पूर्ण लाभ तुम्हाला दिला. इतकंच नाही, जर तुम्ही EMI कमी करण्याऐवजी आधीचा जुना EMIs भरत राहिलात तर तुमचं लोन लवकर संपेल आणि व्याजातील बचत याहूनही जास्त होईल. EMI टेबलमधील आकडे हे फक्त अंदाजे असले तरी हे स्पष्ट दाखवून देतात की 8.25 वरून 60% वर आलेल्या व्याजदराचा प्रभाव किती मोठा आहे. महिन्याला सुमारे 3,800 ची बचत, वर्षाला सुमारे 46,000 ची बचत आणि पूर्ण मुदतीत जवळपास 9.2 लाखांचा भर हलका होतो. त्यामुळे रेपो रेट रिडक्शनचा तुमचा होम लोनवरती प्रत्यक्ष किती फायदा होऊ शकतो हे आकड्यांमधून सहज समजून येते. असं नाही की तुमची प्रत्यक्ष फायदा मिळण्याची वेळ ही तुमच्या लोनची रचना, बँकेची पॉलिसी आणि लोन ॲग्रीमेंटमध्ये नमूद केलेल्या अटींवरती अवलंबून असते. सर्वप्रथम तपासायची गोष्ट म्हणजे तुमचं लोन रेपो लिंक्ड आहे का किंवा इतर कोणत्या एक्सटर्नल बेंचमार्कला जोडलेला आहे का, कारण अशा लोनमध्ये रेट बदलाचा परिणाम सर्वात लवकर होतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे बँकेचा स्प्रेड, म्हणजे रेपो रेट किंवा बेंचमार्कवर बँक किती अतिरिक्त टक्केवारी जोडते. तिसरं म्हणजे तुमच्या लोन रेटचं रिसेट स्केड्यूल काय आहे. काही बँका महिन्याला अपडेट करतात, काही तिमाहीला करतात तर काही 6 महिन्यांनी एकदाच. म्हणून तुमचा रिसेट खूप पुढे असेल तर फायदेशीर रेट लगेच लागू होणार नाही. ही सगळ्या अटी तुमच्या बाजूनी असतील तर पुढच्या रिसेट डेटापासून EMI मध्ये बदल दिसायला सुरुवात होते. पण या गोष्टी अनुकूल नसतील तर तुम्हाला नियोजित रिसेटपर्यंत थांबावं लागू शकते किंवा आवश्यक असल्यावर तुमच्या बँकेशी बोलून चांगल्या बेंचमार्कला जोडलेले पर्याय निवडण्याचीही विचार तुम्ही करू शकताय. रेपो रेट कपातीचा फायदा मिळतो आहे का असं गृहीत धरून आनंद साजरा करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवा. सर्वप्रथम, बँका नेहमी पूर्ण 1.25% पॉलिसी रेट कपात तुमच्या होम लोनमध्ये पास करतात असं नाही. कधी कधी फक्त काही भागच प्रभावी व्याजदरात दिसतो. दुसरे, अनसेक्युअर्ड लोन जसे पर्सनल लोन किंवा काही क्रेडिट कार्ड लिंक प्रोडक्ट्समध्ये रेपो रेट कटचा प्रत्यक्ष फायदा खूप कमी असू शकतोय. त्यामुळे फक्त रेट कमी झाला आहे म्हणून लगेच फायदा होईल असं गृहीत धरू नका. तिसरे म्हणजे प्रत्येक पॉलिसी बदलानंतर तुमचे लोन स्टेटमेंट किंवा इंटरनेट बँकिंग तपासणे फार गरजेचे आहे आणि बघा की तुमचं व्याजदर, EMI किंवा टेन्युअर प्रत्यक्ष बदलत आहे का. आणि शेवटी, जर तुम्हाला पूर्ण फायदा मिळाला तर तुम्ही 2 मार्गापैकी एक निवडू शकताय. EMI कमी करून त्वरित बचत करणे किंवा EMI जशी आहे तशी ठेवून लवकर कर्ज फेडणे, जे दीर्घकालीन दृष्टिकोनातून जास्त व्याज वाचवते. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यास रेपो रेट कटचा वास्तविक फायदा तुम्हाला स्पष्ट आणि दीर्घकालीन स्वरूपात मिळू शकतोय. जर तुम्हाला हवं असेल तर तुमची लोन रक्कम, सध्याचा व्याजदर आणि उर्वरित टेन्युअर कमेंट्समध्ये टाका. मी तुम्हाला सांगू शकते की रेपो रेट कंपनीनंतर तुम्ही किती बचत करू शकताय. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सला आणि फॅमिलीला नक्कीच शेअर करा आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.